आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज ब्लॉग मध्ये थोडाफार आवाज इकडे तिकडे बी होऊ शकते, कारण की आज आपली थोडीफार तब्येत खराब आहे। आज आपल्याला घरच्यानं वावरामध्ये बोलावलं तर आपू आलतो बा आपली नवी गाडी घेऊन वावरामध्ये, पण आज तर आपल्याला वावरामध्ये हावबी म्हणून नाही म्हणून येणंच होतं। मग त्याच्या बाद आपल्या वावरामध्ये आल्यावर मग लाईन ट्रॅक्टर पावडर आलं बा फट्ट्या, कारण की आपल्याला पेरणा होता बा या फट्ट्यामध्ये कांदा। या फट्ट्याला भाऊ तोडून बोलून आता आपले बाबा बनवता भाऊ याची बारे। त्याच्या बाद बाबांनी इकडलं बारं बनवल्यावर मग दिलं याच्यामध्ये पाणी घालून, कारण की भाऊ बिना पाण्याचा हा कांदा तसा लावलाही नाही जा। तसा कोरडा कांदा लावायला जासान तर कांदा डायरेक्ट खोपसता डायरेक्ट वापिस होऊन जाते। आणि खोपसनं गिपसनं राहू द्या भाऊ बाजूले, मी तर कांदा लावायला होता भाऊ नवीन ड्रायव्हर। आता काय म्हटलं हावबी म्हणून नाही म्हणून हा कांदा तर म्हटलं आपल्याला लावणंच आहे। आणि त्याच्यामध्ये गुबी मला म्हणत जाय की मी येतो म्हणे पाण्यामध्ये, तू काही पाण्यामध्ये येऊ नको म्हटलं, मला लावू दे म्हटलं रप मध्ये कांदा। मग काय निंजा थोडी निंजा टेक्निक वापरून मग लावला ना आपण बंदा कांदा। बंदा गाजार बा एक बार माय होतं ना एक बार मा बाबाचं, बाकीचे बारे मा आईनच लावले। तुम्हाला पहिलेच सांगलं, मी तर म्हटलं नवीन ड्रायव्हर आहे, जाऊ द्या म्हटलं हा पुरा कांदा म्हटलं आज लागून गेला। कांदा गिंदा लावणं झाल्यावर म्हटलं आता आपल्याला मेळ लावा लागेल बा पाय धुयाच्या अगोदर मला लक्ष गेलं मा हातावर भो हे बोट तर म्हटलं पांढरे फटक झाले, म्हटलं मा बोटाला काही लागेल बी होतं, हे तर म्हटलं झपलं माय बोट ह्या पाण्यामध्ये। आता अडी काही हिट गेल नाही पुरं, म्हटलं गुच्चप जायला पुरते पाय धुवून गाळायला पुरता। जाता हायकोर्टामधून परमिशन घेऊन घेतली की मी चाललो म्हटलं पाय धुयासाठी। आपल्या फार्म हाऊस मध्ये आलो, पाय घे धुतले, मग चाललो होतो मी घरी। चला मग आजच्यासाठी एवढंच, मग लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये। आणि जाता फक्त आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।